माणगावमधून दिघी पुणे महामार्ग जात आहे। या महामार्गाचं दिघी ते माणगाव या टप्प्यातील सध्या काम सुरू आहे, तर माणगाव ते पुणे या टप्प्यात अजून काम सुरू झालं नाही। याच महामार्गावरती निजामपूर विभागात येणाऱ्या काळ नदीवरती पाणोसे पूल आहे। या पुलाचा संरक्षक कठडा मागील 3 ते 4 वर्षांपासून नादुरुस्त झालेला आहे आणि हा महामार्ग सध्या महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ यांच्या अखत्यारीत येत आहे। या तुटलेल्या संरक्षक कठड्यापासून खाली नदीपात्राचं अंतर 25 फूट इतकं आहे। ही बाब अनेक प्रसारमाध्यमांनी प्रशासनाच्या लक्षात आणून देखील यावरती ठोस उपाययोजना केली जात नाही, तर तात्पुरती मलमपट्टी करण्यात येते। आता मात्र या संरक्षक कठड्याची परिस्थिती भयावह आणि चिंताजनक झालेली आहे। हो ना हो, पण या ठिकाणी जर अपघात घडला तर साधारण दुखापती न होता मोठी जीवितहानी होऊ शकते, असं मत निजामपूर मार्गावरील वाहतूक करणारे नागरिक सध्या व्यक्त करतात। वारंवार आवाज उठवून देखील संबंधित प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देण्यास कानाडोळा का करत आहे, की रस्ते विकास महामंडळ एखाद्या भयावह अपघाताची वाट पाहत आहे का? यावेळी संबंधित विभागानं या संरक्षक कठड्याची पूर्ण दुरुस्ती आणि डागडुजी न केल्यास राष्ट्रवादी महाड पोलादपूर माणगाव विधानसभा अध्यक्ष चंद्रशेखर म्हणजेच बाबूशेठ खानविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जनआंदोलन उभारू, असं मत निजामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महेश शिर्के यांनी आज प्रसिद्धी पत्रकातून दिलं आहे।